गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार। आपल्याकडे सध्या मतदार यादींचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याकडे सर्वांकडे BLO यांचे मार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत अशा प्रकारचे गणना प्रपत्र प्रत्येक मतदाराला प्रत्येक घरोघरी वाटप करण्यात आलेले आहे। आपल्या सर्वांना हे गणना प्रपत्र भरत असताना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याकडे हे गणना प्रपत्र प्राप्त झाल्यानंतर आपल्याला भरायची माहिती अशी आहे। हा जो उजव्या बाजूला जो रकाना आहे या फॉर्म मधल्या, इथे जर फक्त आपण 2002 मध्ये मतदार असाल तरच भरायचा आहे। जर आपण 2002 या वर्षी मतदार नाहीत तर आपल्याला हा रकाना भरायचा नाहीये। आणि हा जो डाव्या बाजूचा रकाना आहे, जर समजा आपण 2002 मध्ये मतदार नाहीत परंतु आपल्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती 2002 मध्ये मतदार होता आणि त्याचे मॅपिंग केलेले असेल, ती मॅपिंग आपल्याशी जोडली जाते। त्या आई वडील जे असतील त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। जे व्यक्ती 2002 मध्ये मतदार आहेत त्यांनी फक्त इकडची माहिती भरायची आहे। जे 2002 मध्ये मतदार नाहीत त्यांनी इकडची माहिती भरायची आहे। आणि 2002 च्या मतदार यादीमध्ये आपल्या कुटुंबातील आपले आई वडील जे कोणी असतील त्यांच्याशी आपली मॅपिंग झालेली असेल त्यांच्या बाबतची माहिती या ठिकाणी भरायची आहे। आणि या इथे मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक, अनुक्रमांक ही या रकान्याला लागू असलेली माहिती आहे। त्याच्यानंतर हा सगळ्यात खालचा जो रकाना आहे हा आपल्याला सर्वांना भरायचा आहे। या ठिकाणी आपली जन्मतारीख भरायची आहे, आधार क्रमांक भरायचा आहे। आधार क्रमांक हा ऐच्छिक आहे। त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक भरायचा आहे। वडिलांचे किंवा पालकांचे नाव भरायचे आहे। वडिलांचा पालकांचा मतदार ओळखपत्र क्रमांक भरायचा आहे। आईचे नाव, आईच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक उपलब्ध असल्यास भरायचा आहे। पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास असे आपल्याला ह्या फॉर्म बद्दल माहिती भरायची आहे। आपल्याला जे काही याच्यामध्ये डाऊट्स असतील त्या बाबतीत आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात, आमच्या BLOशी संपर्क साधू शकतात आणि हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रशासनाच्या वतीने परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल। धन्यवाद।